दिवाळीचा सण, दिव्यांची आरास, आनंदाचा जल्लोष आणि फराळाची रेलचेल। पण हा फराळ फक्त आपल्या घरापुरता मर्यादित नसतो, तो तुरुंगातील कैद्यांपर्यंतही पोहोचवण्याची एक सरकारी व्यवस्था आहे। पण काय होईल जर याच कैद्यांच्या दिवाळी फराळाच्या नावाखाली त्यांच्या तोंडचा घास काढून कुणीतरी कोट्यवधी रुपयांचा महाघोटाळा करत असेल तर? होय, तुम्ही बरोबर ऐकलत। महाराष्ट्राच्या तुरुंगांमध्ये कैद्यांसाठीच्या दिवाळी फराळ खरेदीत आणि इतर राशन व कॅन्टीन साहित्य खरेदीत एक मोठा भ्रष्टाचार झाल्याचा धक्कादायक आरोप आता समोर आला आहे। आणि हे आरोप दुसरे तिसरे कोणी केले नसून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहेत। त्यांच्या निशाण्यावर आहेत राज्याच्या तुरुंग प्रशासनातील तत्कालीन मोठे अधिकारी जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता। आरोप आहे की या अधिकाऱ्यांनी दिवाळी फराळ म्हणून कैद्यांना तब्बल 1200 रुपये किलोची काजू कतली आणि इतर महागडा फराळ खरेदी केल्याचं कागदोपत्री दाखवलं, पण प्रत्यक्षात कैद्यांपर्यंत पोहोचला तो निकृष्ट दर्जाचा स्थानिक बाजारातील स्वस्त फराळ। या कथित दिवाळी फराळ घोटाळ्याची रक्कम आहे जवळपास 5 कोटी रुपये। काय आहे हे संपूर्ण प्रकरण? हा भ्रष्टाचार नेमका कसा झाला? आणि जालिंदर सुपेकर, ज्यांचं नाव याआधीही अनेक गंभीर प्रकरणांमध्ये समोर आला आहे, त्यांच्या भोवतीचा हा आरोपांचा फास आणखी किती आवळला जाणार आहे? आज आपण तुरुंगाच्या 4 भिंतीआड दडलेल्या या कथित महाघोटाळ्याचा, त्यातील गोड लागेबंद्यांचा आणि व्यवस्थेतील त्रुटींचा सखोल आणि निष्पक्ष पर्दाफाश करूया। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। आम्ही थोडक्यातवर असेच महत्त्वाचे विषय घेऊन व्हिडिओ बनवत असतो, त्यामुळे तुम्ही अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच व्हिडिओ खालील सबस्क्राइबच्या बटनावर क्लिक करा। आणि हा विषय महत्त्वाचा आहे आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवा, त्यासाठी खालील लाईकचं बटन नक्की दाबा। आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे। माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आणला आहे। त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत की राज्यात कारागृहात कैद्यांच्या नावाखाली बड्या अधिकाऱ्यांनी राशन व कॅन्टीन साहित्य खरेदीमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला आहे। त्यांचं म्हणणं आहे की कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक हे पद तेव्हा जालिंदर सुपेकर यांच्याकडे होतं। त्यांनी कैद्यांना दिवाळीमध्ये जे फराळाचं साहित्य दिलं त्याचे दर हे हल्दीराम, काका हलवाई आणि चितळे बंधू यासारख्या मोठ्या आणि महागड्या ब्रँड्सच्या दरपत्रकाप्रमाणे दाखवण्यात आलं। उदाहरणार्थ काजू कतलीचा दर 1200 रुपये प्रति किलो लावण्यात आला। पण राजू शेट्टी यांचा दावा आहे की प्रत्यक्षात कैद्यांना एवढा महागडा फराळ कधी खायला मिळालाच नाही। त्यांना लोकल मार्केटमधील कमी दर्जाचा फराळ खरेदी करून देण्यात आला आणि या खरेदी केलेल्या फराळाच्या दरात आणि बिलामध्ये दाखवलेल्या दरात जवळपास 40 ते 60% तफावत होती। इतकंच नाही तर राजू शेट्टी यांनीही असंही म्हटलं आहे की कैद्यांनी ती 1200 रुपये किलोची काजू कतली कधी खाल्लीच नाही। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गेल्या दिवाळीत राज्यामधील तुरुंगांसाठी जवळपास 5 कोटी रुपयांची ही फराळ खरेदी करण्यात आली आणि त्यासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया राबवण्यात आली नाही, कोणताही नियम नाही, कोणतीही स्पर्धा नाही, थेट मर्जीतील पुरवठादारांकडून खरेदी। आणि मग असा घोटाळा होणार नाही तर काय होणार? राजू शेट्टी यांनी आपल्या पोस्टसोबत फराळाचे काही बनावट दरपत्रक आणि बिलही जोडले असल्याचं म्हटलं आहे, ज्यावरून कारागृहात किती अनोगोंदी कारभार चाललेला आहे हे लक्षात येईल। या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहेत 2 प्रमुख अधिकारी, जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता। जालिंदर सुपेकर हे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे आधीच चर्चेत आणि रडारवर आहेत। वैष्णवी प्रकरणातील आरोपी हगवणे कुटुंबाचे ते नातेवाईक असल्याचं समोर आलं होतं आणि त्यांच्यावर हगवणे बंधूंना अवैध शस्त्र परवाना देणं तसेच वैष्णवीच्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी पोलीस खात्यात हस्तक्षेप केल्याचे गंभीर आरोप झाले आहेत। याच आरोपांमुळे त्यांची विशेष महानिरीक्षक कारागृह या पदावरून उपमहासमादेशक होमगार्ड या पदावर डिमोशन देखील करण्यात आलं आहे। आता तुरुंगात असतानाच त्यांनी अमरावती कारागृहातील एका कैद्याकडून तब्बल 500 कोटी रुपये मागितल्याचाही एक अत्यंत गंभीर आरोप त्यांच्यावर झाला आहे। त्या कैद्याने आपल्या वकिलामार्फत तशी तक्रारही दाखल केली आहे आणि हा एक स्वतंत्र व्हिडिओचा मुद्दा आहे। परिणामी सुपेकर यांच्या भोवती आरोपांची एक मालिकाच सुरू असल्याचं दिसतंय। दुसरे अधिकारी आहेत अमिताभ गुप्ता। त्यांच्या तत्कालीन पदाबद्दल किंवा या प्रकरणातील त्यांच्या नेमक्या भूमिकाबद्दल या बातमीत सविस्तर माहिती नसली तरी राजू शेट्टी यांनी त्यांचं नाव जालिंदर सुपेकर यांच्यासोबत घेतल्यामुळे तेही या कथित घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप होत आहे। मग हा फराळ घोटाळा नेमका कसा झाला असावा? राजू शेट्टी यांच्या आरोपांवरून आणि खरेदी प्रक्रियेतील त्रुटींवरून काही गोष्टी स्पष्ट होतात।
महागड्या ब्रँड्सच्या नावाने आणि त्यांच्या दराने बिलं तयार केली गेली। प्रत्यक्षात मात्र स्थानिक बाजारातून कमी दराचा आणि कदाचित कमी दर्जाचा फराळ खरेदी करण्यात आला। बिलातील रक्कम आणि प्रत्यक्ष खरेदीतील रक्कम यातील जो मोठा फरक होता, साधारणतः 40 ते 60%, तो अधिकाऱ्यांनी आणि संबंधित लोकांनी संगमताने लाटला असावा आणि कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवल्यामुळे मर्जीतील पुरवठादारांना कंत्राट देऊन हा गैरव्यवहार करणं सोपं झालं असावं। राजू शेट्टी यांनी केवळ दिवाळी फराळाबद्दलच नाही तर तुरुंगातील राशन आणि कॅन्टीन साहित्य खरेदीतही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आहे। याचा अर्थ दिवाळी फराळ प्रकरण हे कदाचित हिमनगाचं एक टोक असावं आणि तुरुंगात प्रशासनातील खरेदी व्यवहारात एक मोठी साखळी कार्यरत असावी अशी शंका येते। आता जाणून घेऊया अशा घोटाळ्यांचा फटका नेमका कोणाला बसतो। सर्वात पहिला फटका बसतो तो तुरुंगातील कैद्यांना। त्यांच्यासाठी सरकारने जी तरतूद केली आहे, जो निधी मंजूर केला आहे, तो त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही। त्यांना चांगल्या दर्जाचं अन्न किंवा साहित्य मिळत नाही, जरी कागदोपत्री सगळं उत्तम दाखवलं असलं तरी। दुसरा आणि सर्वात मोठा फटका बसतो तो आपल्यासारख्या सर्वसामान्य करदात्यांना। आपल्या कष्टाचा पैसा जो आपण टॅक्सच्या रूपात सरकारकडे जमा करतो, तो अशा प्रकारे अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारात वाया जातो, लुटला जातो। आणि तिसरं म्हणजे अशा प्रकरणांमुळे संपूर्ण व्यवस्थेवरील, प्रशासनावरील लोकांचा विश्वास उडतो। आता राजू शेट्टी यांनी केलेल्या या गंभीर आरोपानंतर काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत। ते म्हणजे या प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी होणार का? जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांच्या भूमिकेची सखोल चौकशी केली जाणार का? जर आरोप खरे ठरले तर दोषी अधिकाऱ्यांवर आणि संबंधित पुरवठादारांवर कठोर कारवाई होणार का? तुरुंग प्रशासनातील खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि असे घोटाळे भविष्यात होऊ नये यासाठी काही ठोस पावलं उचलली जाणार का? तुरुंगाच्या अंधाऱ्या भिंतीआड चाललेला हा कथित महाघोटाळा, दिवाळीच्या फराळाच्या नावाखाली करोडोची झालेली ही लूट आणि या आरोपांच्या केंद्रस्थानी असलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी राजू शेट्टी यांनी जे पुरावे समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे, जे आरोप केले आहेत आणि विशेषतः जालिंदर सुपेकर यांच्यावर याआधीही जे अनेक गंभीर आरोप झाले आहेत, ते पाहता या प्रकरणाची मुळापासून चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे। प्रश्न फक्त 1200 रुपयांच्या काजू कतलीचा किंवा 5 कोटींच्या फराळाचा नाही। प्रश्न आहे तो सरकारी पैशांच्या गैरवापराचा, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नैतिकतेचा, तुरुंग व्यवस्थेतील पारदर्शकतेचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामान्य माणसाच्या व्यवस्थेवरील उरलेल्या थोड्याफार विश्वासाचा। जर कैद्यांच्या तोंडचा घासही अशा प्रकारे अधिकाऱ्यांकडून काढून घेतला जात असेल तर मग कायद्याचं राज्य आहे असं म्हणायचं का? या फराळ घोटाळ्याची आणि त्यामागच्या गोड संबंधाची सखोल चौकशी होऊन सत्य बाहेर येईल का? की मग हे प्रकरणही इतर अनेक प्रकरणांप्रमाणे काही काळ चर्चेत राहून विस्मृतीत जाईल? याचं उत्तर येणारा काळच देईल। पण तोपर्यंत आपण सगळे एक सजग नागरिक म्हणून प्रश्न विचारत राहूया आणि व्यवस्थेला जाब विचारत राहूया, हे नक्की। हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवा। यासाठी एकच करा, जाता जाता खालील लाईकच्या बटनावर क्लिक करायला विसरू नका आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओंसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करा।